लाडकी बहीण योजना, लाडक्या ताईंनो 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता आज वाटप होणार आहे का? या ठिकाणी बघू शकता महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 31 मे आज आहे आणि आज लाडक्या ताईच्या अकाउंटला पैसे येणार का? कारण की या ठिकाणी अदिती तटकरे मॅडमनी काल रात्री उशिरा या ठिकाणी ट्विट केलेलं आहे. या मे महिन्याच्या हप्त्याबद्दल ट्विट केलंय का? ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी सरकारी ज्या ताई होत्या, सरकारी महिला ज्या होत्या, त्यांना पैसे भेटतील का नाही? त्यांना ते पैसे ऑलरेडी भेटले होते. त्यांच्याबद्दल नेमकी काय कारवाई असणार आहे, त्यांच्याबद्दल काय माहिती आहे का? ते पण त्यांनी ट्विट बद्दल सांगितलेलं आहे. तर सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आज भेटणार आहे का? तर याच्याबद्दल पण आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि आज बघा शेवटचा दिवस आहे. बऱ्याच ताई या ठिकाणी वाट बघत बसल्यात की आजच्या तरी दिवशी पैसे अकाउंटला यावेत, कारण की जवळजवळ आम्ही 5 ते 6 दिवसापासून वाट बघत बसलो. आम्हाला मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी लवकरात लवकर भेटावा अशा स्वरूपाची त्यांची अपेक्षा आहे. तर लाडक्या ताईंनो बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करून सांगणार आहे. पहिली गोष्ट सांगणार आहे, आज तुम्हाला हप्ता भेटणार आहे का नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे, 31 मे आहे. तर मग आज पैसे नाही जर भेटले तर तुम्हाला पैसे कधी भेटतील बघा. त्याच्यानंतर अदिती तटकरे मॅडमचं नेमकं ट्विटवर काय माहिती आले, टीव्हीवर त्यांची काय माहिती आली, ते पण तुम्हाला गोष्टी मी सांगणार आहे. बघा काल मला मी सांगितलं होतं लाडक्या ताईंनो बघा, ज्या सरकारी ज्या ताई आहेत त्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतले आहेत, त्यांच्यामुळे प्रॉब्लेम झालेला नाही. तटकरे मॅडमनी देखील हेच या ठिकाणी ट्विटमध्ये सांगितलेलं आहे. जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासूनच या ठिकाणी त्यांची स्क्रुटनी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये तेव्हापासून त्या ताईंना पैसे भेटत नाहीयेत. म्हणजे ही बाब अशी नाहीये की या बाबीमुळे या ठिकाणी सरकारी ताईमुळे या ठिकाणी काय होत आहे की तुम्हाला पैसे भेटत नाहीये. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो काल पण तुम्हाला मी एकदम सांगितलं होतं की बाबा जे तुम्हाला पैसे भेटत नाहीयेत, मे महिन्याचा हप्ता भेटत नाहीये, त्याचं बिलकुल कारण नाहीये की हे जे सरकारी योजने सरकारी ज्या ताई आहेत, सरकारी नोकरदार ज्या ताई आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला पैसे भेटत नाहीयेत. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, बऱ्याच ताईंना वाटत होतं की बाबा, बऱ्याच जणांनी हे पण भाकीत व्यक्त केलं होतं की बाबा ह्या लाडक्या बहिणी आहेत ज्या सरकारी योजनावाल्या आहेत, त्यांच्यामुळे मे महिन्याचा हप्ता बंद झाला की काय, त्याच्यामुळे मे महिन्याचा हप्ता थांबलाय, अशा स्वरूपाचं बरंच या ठिकाणी माहिती समोर येत होती. पण मी तुम्हाला ठामपणे सांगत होतो, कारण की मला आतल्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. कारण की या 2-3 हजार ताईमुळे प्रॉब्लेम होणार नाही. 2,289 सरकारी ताई आहेत, त्याच्यामुळे बिलकुल प्रॉब्लेम होणार नाही. मे महिन्याचा हप्ता त्याच्यामुळे थांबलेला नाहीये. तुम्हाला काल देखील ही गोष्ट मी ठणकावून सांगितलेली होती. तर लाडक्या ताईंनो बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा की मे महिन्याचा जो हप्ता आहे या कारणामुळे थांबलेला नाहीये, म्हणजे नाहीये. ज्या पडताळणी चालू आहे त्या पडताळणीमुळे हा थांबलेला नाहीये. सरकारी ताईमुळे हा पैसा थांबलेला नाहीये. मे महिन्याचा हप्ता का भेटत नाहीये, कधी भेटणार आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो बघा, ज्या गोष्टी आपण सांगतो त्या सत्य असतात आणि त्या गोष्टी खऱ्या असतात. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चला, सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला अदिती तटकरे मॅडमचं ट्विट नेमकं काय आले ते दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी काय नेमका पुढाकार घेतला ते पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. बघा, काल संध्याकाळी उशिरा म्हणजे एक 8-9च्या नंतर या ठिकाणी एक ट्विट आले अदिती तटकरे मॅडम यांचं आणि त्याचबरोबर त्यांनी फेसबुकवर पण माहिती टाकली. सगळीकडे त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या किंवा टीव्हीवर पण तुम्ही बघितलं असेल, सगळीकडे ही माहिती आलेली आहे. आता नेमकी माहिती काय आहे ती तुम्हाला अगोदर मी सांगतो. बघा, आपण बघूया, माहिती वाचूया. लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण नियमित प्रक्रिया आहे. हे तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं की प्रक्रिया प्रत्येक महिन्याला चालू आहे, पडताळणी नेहमीच चालू आहे. तुम्हाला मी हे ट्विट येण्याच्या अगोदरच सांगितलं होतं. म्हणजे आपल्या गोष्टी एकदम खऱ्या असतात हे तुम्हाला आता जाणवलं आहे, हे तुम्हाला आता समजलं आहे की आपण जे बोलतो त्या गोष्टी खऱ्या असतात. त्याच्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतील ही प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत सर्वत्र मधील जवळपास 2 लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे 2,289 सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी नाव नोंदणी केलेली बाब जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये. बघा, तुम्हाला मी काल हे ट्विट येण्याच्या अगोदरच सांगितलं होतं का नाही? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. लाडक्या ताई एवढ्या साऱ्या बघत आहेत. बघा, आपलं महाराष्ट्रातील एकमेव असं मोठं चॅनल आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला काल पण संध्याकाळी नाही, दुपारीच सांगितलं होतं. बघा, हे ट्विट संध्याकाळी आलं होतं, रात्री आलं होतं. त्याच्या अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं. बघा, ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, ज्या गोष्टी होणार आहेत त्या गोष्टी तुम्हाला मी आधी सांगत असतो. कारण की मी जवळजवळ बऱ्याच पत्रकारांशी चर्चा करत असतो, या ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा करत असतो, त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याच मोठ्या
मंत्र्यांच्या पीए सोबत पण मी चर्चा 3 ते 4 दिवसापासून करत आहे. त्याच्यामध्ये ही गोष्ट डायरेक्ट समजलेली आहे, की बाबा हे जे काल म्हणत होते, की बाबा सरकारी ज्या महिला आहेत त्यांच्यामुळे ही पडताळणीमुळे काही ही मे महिन्याचा हप्ता पुढे गेला, की असं बिलकुल नाही. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, आज पण सांगतोय, हे बिलकुल कारण नाही. एकमेव आता कारण याच्यासमोर एक येत आहे, ते म्हणजे जो तुमचा दुसरा निधी या ठिकाणी वापरला होता, त्याच्यामुळे मंत्र्यांची थोडीफार नाराजी आहे. ते एक महत्त्वाचं कारण आहे आणि त्याचबरोबर अजून एक कारण आहे, ते पण तुम्हाला मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, आधी हे ट्वीट आपण बघूया. त्याच्यामध्ये त्यांनी मे महिन्याबद्दल काय बोललं ते बघूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि लाडक्या बहिणींनो बघा, तुमच्यासाठी मी काय काय केलेलं आहे, तुम्ही मला सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. सगळ्यांनी सपोर्ट केला, कारण महाराष्ट्रातला बघा, मी सगळ्यात प्रथम आपण ट्रिक्स गुरु नावाने पुढाकार घेतलेला आहे महाराष्ट्रातील. आता एकमेव असं असेल की ज्याच्याने मी सरकारकडे मागणी करत आहे, निवेदन देत आहे आणि अशा स्वरूपात ट्विटरच्या स्वरूपाचे मागणी येत आहे, फेसबुकच्या स्वरूपाची माहिती येत आहे. त्याला मी रिट्वीट करत आहे. रिट्वीट म्हणजे त्याला परत एकदा ट्विट करणं, त्याच्याबद्दल अजून माहिती त्यांना पुरवणं, अशा स्वरूपाची मी पुढाकार तुमच्यासाठी घेतला. तुमच्यामुळे सर्व ताईंनी सपोर्ट केला पाहिजे. प्रत्येक ताईचा सपोर्ट मला पाहिजे. लाडक्या ताईंनो, तुम्ही फक्त एक गोष्ट करायची, कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं म्हणून लिहायचं आहे, कारण की मी पुढाकार तुमच्यासाठी घेतलेला आहे. तुमच्यासाठी मी पुढे आलेलो आहे. बघा, मी शांत बसलेलो नाही, तुमच्यासाठी मी झटत आहे, झगडत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहून पाठवायचं आहे. तर बघूया नंतर अजून काय लिहिलेलं आहे त्यांनी, बघूया. त्याच्यानंतर तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभांतरच देण्यात आलेला आहे. प्रयत्नशील असून यासाठी अर्जाची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे. लाडक्या बहिणी, तुम्ही बघितलं असेल, आदित्य ठाकरे मॅडम यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्येच आम्ही त्यांचा कट केला. त्याच्यामुळे मे महिन्यापर्यंत त्यांचं काही चाललेलं नाहीये. काल फक्त एक माहिती पुढे येत होती, की बाबा ह्या ज्या सरकारी ताईंनी 2-3 हजार ताईंनी या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे उचललेले आहेत, त्यांच्यामुळे ही मे महिन्याचा हप्ता पुढे ढकलत आहे. की मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की असं काहीच नाहीये. मे महिन्याचा हप्ता या 2-3 हजारामुळे काही फरक पडणार नाहीये. या लाडक्या ज्या ताई आहेत, कोणत्या सरकारी महिला ज्या आहेत, त्यांनी नोकरी असून त्यांनी पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणीला फॉर्म भरून पैसे घेतले. त्या ताईंना तर मी एक हात जोडून विनंती आहे की अशा स्वरूपाची कृत्य तुम्ही करू नका. तुम्हाला ऑलरेडी भरपूर सरकारकडून तुमच्या नोकरीतून पैसे मिळतात. त्याच्यामुळे कृपया करून तुम्ही अशा ज्या गरीब ताई आहेत त्यांच्या पोटावर पाय देऊ नका, कारण की तुमच्यामुळे पडताळणी प्रक्रिया पुढे अजून करावी लागते आणि त्याच्यामुळे अजून वेळ जातो आणि महिलांचा पैसा या ठिकाणी पुढे ढकलतो, म्हणजे हप्ते यायला उशीर होतो. त्याच्यामुळे अशा जर इतर कोणत्या ताई असतील ज्यांच्याकडे ऑलरेडी ज्या श्रीमंत आहेत ताई, त्यांनी आपला पैसा आपले जे अर्ज असतील ते परत घ्यावेत, कारण की पडताळणीमध्ये तुमचं पुढे नाव कमी होणार आहे. असं पण त्याच्यामुळे ज्या खऱ्याच गरीब ताई आहेत त्यांनीच या ठिकाणी लाभ घ्यावा असं मी हात जोडून या ठिकाणी मागणी करत आहे. बघा, त्याचबरोबर आता बरेच जण म्हणत असतील की सर ठीक आहे बाबा, तुम्ही सगळं ह्या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता येणार आहे का नाही ते आम्हाला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी काय करतात, आमच्यासाठी तुम्ही काय करतायत हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर लाडक्यातून बघा, तुमच्यासाठी डायरेक्ट त्या ट्विटवर मी रिट्वीट केलेलं आहे. त्याचबरोबर फेसबुकवर देखील आदित्य तटकरे मॅडम यांना मेसेज केलेले आहेत. त्याचबरोबर आदित्य तटकरे मॅडमच्या ट्विटवर असेल, फेसबुकच्या पोस्टवर असेल, मी या ठिकाणी कमेंट टाकलेल्या आहेत, मागणीच्या कमेंट टाकलेल्या आहेत. काय काय मागणी आहे तुमच्या समोर दिसते बघा. या ठिकाणी तुमच्या समोर या ठिकाणी राजेश मेशे, माझं स्वतःचं नाव आहे, राजेश मेशे नावाने मी त्यांना ट्विट केलेलं आहे आणि खाली आपला स्टिक्स गुरु राजेश सर या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे. बघा ताई, तुमच्याकडे महाराष्ट्रातील महिलांच्या वतीने मी खालील मागण्या करत आहे. पहिली मागणी आहे, मे महिन्याचा हप्ता लवकरात लवकर वितरित करावा, म्हणजे लवकरात लवकर वितरित करावा, ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी, प्रत्येक महिन्याचा हप्ता वितरणाची तारीख फिक्स करावी, म्हणजे प्रत्येक महिन्याची तारीख फिक्स करून टाकावी, ही दुसरी मागणी. तिसरी मागणी आहे, आज पैसे आले नाही तर लवकरात लवकर मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र 3,000 रुपये वितरित करावा. जर आज 31 मेला जर पैसे आले नाहीत तर येणाऱ्या 3 ते 4 दिवसात, 5 दिवसामध्ये मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्रित 3,000 रुपये द्यावेत. तर या 3 मागण्याला तुम्ही सहमत आहात का? लाडक्यातून पटपट एकदा सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. तुमच्यासाठी मी पुढाकार घेतलाय. बघा, महाराष्ट्रात असं एकमेव मी असेल की ज्यांनी आता पुढाकार घेतलाय. जवळजवळ 4 ते 5 दिवस झाले मी तुमच्यासाठी झटत आहे, तुमच्यासाठी झगडत आहे. सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर तुमच्यासाठी मी चालू केलं, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट मला पाहिजे, म्हणजे पाहिजे. सगळ्यांचा सपोर्ट आहे का? आणि चौथी महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे शेतकरी जे ताई आहेत किंवा निराधार ताई आहेत त्यांना 1,000 रुपये करून टाकावेत. बघा, अशा स्वरूपाच्या या 4 मागण्या आपण या ठिकाणी सरकारकडे करत आहोत आणि हे देखील मी या ठिकाणी निवेदन पण दिलेलं आहे,
ट्विटरच्या माध्यमातून पण मेसेज त्यांना केलेले आहेत आणि फेसबुकमध्येच्या माध्यमातून देखील डायरेक्ट आदित्य तटकरे मॅडम यांना मी मेसेज केलेले आहेत, त्यांना ट्विट केलेलं आहे. ही बघा लक्षात घ्या. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी सपोर्ट आहे का नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. खूप छान सगळ्यांनी जर सपोर्ट केला तर नक्कीच या ठिकाणी लाडक्या बहिणींची या ठिकाणी जीत होणार आहे आणि लवकरात लवकर त्यांना तारीख पण फिक्स करून टाकतील आणि हे 3,000 रुपये पुढचे जूनचे आणि मेचे पैसे पण त्यांना वितरित होतील. तर आपली ही मागणी सगळ्यांना मान्य आहे का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे आणि जर मान्य असेल तर सगळ्यांनी सपोर्ट करायचा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजे सरकारपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचेल. तर इथेच थांबूया. लाडक्या बहिणींनो, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही. खूप तुमच्यासाठी चांगली काम करत आहे, लाईक सर्वांनी करायचं आहे. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.